तर सुलक्षणा मॅडमना खूप खूप धन्यवाद की ध्यानही घेतायत आणि उपनिषदही घेतायत. सर्व किती जण आहेत? 22 जण, म्हणजे 21 जण, 20 जण तुम्ही, मी आणि मॅडम सोडून. त्या सर्वांना धन्यवाद, कारण तुम्ही हे ऐकताय. तर थोडस एक अनुभव सांगायचा आहे. परवा माझं एका ग्रुपवर जेव्हा सेशन झालं होतं त्यावेळेला मॅडम म्हणत होत्या की तुम्ही हे काही सांगितले आयाम म्हणा किंवा आपण जे काही चर्चिले 10 आयामाचं आपण ध्यानही केलं, तर त्या म्हणे हे कुठं उल्लेख आहेत का? तर म्हटलं उल्लेख आपल्या धर्मग्रंथात आहेच आहे, वेदातही आहेत, उपनिषदातही आहे. पण मी नाही तुम्हाला सांगू शकणार, कारण मी असं काही वाचलेलं नाहीये. पण मी तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगू शकते हे आहे. पण मग त्या विचारत होते, मी सांगू शकले नाही. मी म्हटलं नाही, मी नाही सांगू शकणार, तुम्ही जाणकारांना विचारा. तर त्यांचा रात्री फोन होता. मला म्हणाले की भागवत मध्ये सगळं हे सापडलं, स्कंद. त्यांनी मला तो व्हिडिओ पण टाकला. त्यांनी जाणकारांना विचारलं की ज्यांचा खूप अभ्यास आहे, आणि त्यांचा एक व्हिडिओ पण टाकला. तर त्यांना इतका आनंद झाला ते सापडल्यावर. ते म्हणे एवढं जर आपल्या ग्रंथांमध्ये, वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये आहे, तर आपलं हे बाकी चर्चा चालली ती काय चालली आहे? म्हटलं ती सोडून द्या, काही नाही. एकच गोष्ट वेगळ्या पद्धतीने सांगितली जातीये आणि म्हणूनच आम्ही उपनिषदांचा अभ्यास सुरू केलाय म्हटलं. मी तुम्हाला टाकते नंतर रेफरन्स. तर ते भागवत ग्रंथात आहे. 10 आयामांचा उल्लेख आहे आणि आपण घेतले, तुम्हाला सांगितलं जमिनीखालचे 7 आयाम, 10 नाही, जमिनीखालचे 7 आणि जमिनीच्या वरचे 7. हे तर आपण सगळं घेतलंच, डिटेल्स घेतलेले आहे. आणि त्याच्यावर ध्यानही करून घेतलं. मग मी त्यांना म्हटलं हो, मला हे माहिती आहे आणि मी डिस्कस केलेलं आहे. ध्यानही घेतलं असं काही म्हटलं नाही मी त्यांना, पण त्यांना खूप आनंद झाला हे ऐकल्यावर. मग म्हणे खरंच मग हे जर आपलं सगळं आहे तर आपण त्याच ह्याचा अभ्यास केलेला बरा. आणि मग त्यामुळे आपण दोन्ही ग्रुपला त्यांचं ठेवूयात सेशन्स. तर बघूयात ते कसे योग येतात. तर सांगायचं म्हणजे आता सुलक्षणा मॅडमनी जे उपनिषद घ्यायला सुरुवात त्यांनीच केलेली आहे. त्यामुळे आपल्याला अमूल्य ज्ञान मिळतंय. तर ह्या ज्ञानाचं असं महत्व आहे. आपण मांजरीचं बघितलं सकाळी, अर्चना मॅडमने टाकलेलं, की त्या मांजरीला सुद्धा कळतंय की इथे काय घेतलं जातंय, काय ऐकायला येतंय. म्हणजे तिचा सोल बघा ना, 4:30ला उठून ती येतीये कुठनं तरी खिडकीतनं. आणि काय अलार्म असतो का प्राण्यांना? आपण एक अलार्म लावतो. ती कशी बरोबर येत होती? शिवसर्वोदय शास्त्र तिने का केलं पूर्ण? 4:30च्या कोर्सला ती काय येतेय? ओंकाराला मांडीवर येऊन बसती? म्हणजे तिलाही कळतंय ना त्याचं महत्व तिच्या आत्म्याला. मग किती आपण त्या मांजरीपासून सगळ्यांनी शिकलं पाहिजे ना. आपल्याला किती म्हणजे खूप घेता येण्यासारखे तेवढ्या काही सेकंदाच्या व्हिडिओ मधनं. मॅडम मला खूप दिवस सांगतायत. पण काल त्यांना लगेच ते प्रूफ मिळालं ना, मांडीवर येऊन बसती, तिकडं बसलेली, म्हणून व्हिडिओ घेतला. तर याच्यामध्ये उपनिषदाचं ज्ञान हे असं आहे ना, मी लिहिणार होते त्या मांजरीच्या ह्याच्यात. त्या मांजरीने जरी ऐकलं ना, तरी तिला रिलीव्ह होणार आहे मृत्यूनंतर. कारण हे जे ज्ञान आहे, ते मृत्यूनंतर ज्ञान घेतलेला उपयोग होणार आहे. आता समजू दे, न समजू दे, पण ज्ञान घेणं गरजेचं आहे. आपल्या सोलला त्याला कनेक्ट करणं गरजेचं आहे. आणि कित्येक गोष्टी अशा असतात ना, की ते शब्द ऐकले ना, तरी सिंथेसिस सुरू होतं. उदाहरणार्थ अजून एक काल ग्रुपमध्ये झालं, की शंका विचारली. म्हणजे बाकीचं जर बघितले ना ग्रुप्स असे चांगले मोठे, इंटरनॅशनल किंवा एक त्याला स्टँडर्ड म्हणता येईल, लोकल नाही. लोकल सोडून द्या काय चाललंय ते. तर त्याच्यामध्ये कोणी काही शंका विचारलं तर उत्तर देत नाही कोणी. म्हणजे माझ्यासारखे जे वन मॅन ग्रुप्स आहेत ते सांगतात. ते उत्तर देत नाहीत. ते म्हणतात तुम्ही शोधा. तुम्ही अर्थ काढा. कारण स्वतःच ते घेतलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपल्याच एका पुण्याच्या मॅडमची शंका होती. आपल्याला सवय आहे ना सगळं ऐकतं मिळण्याची. आणि त्यांनी विचारलं. ते जरा थोडेसे भडकले. आणि हे असं कसं विचारता, तुम्ही शोधा, तुम्ही काढा माहिती. आणि त्याच्यावरून एक चर्चा झाली. तर दुसऱ्या कोणीतरी उत्तर दिलं, काही शब्द हे असे आहेत का त्या ज्ञानाचे, की ते शब्दच आपल्याला प्रोसेसिंग घडवतात. जसं मी म्हटलं
की आपलं ऑटोबायोग्राफी ऑफ योगी पुस्तक हातात घेतलं की सुरू होतं आपल्याला ब्लेसिंग सुरू होतात, तो ऑरा सुरू होतो, कनेक्शन सुरू होतं. जसं मला त्यांनी सांगितलं मग अवतार बाबाजी दरबारात मी गेल्यावर, की तुमचं पास्ट लाईफ कनेक्शन आहे यांच्याशी, म्हणून तुम्हाला ते मला शक्तिपातच झाला त्या पुस्तकाने, लक्षात घ्या. पूर्ण म्हणजे रात्री वाचले मी अशी 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 सकाळी सुद्धा होतीये, एखाद्या रोलर कास्टर मध्ये घातल्यासारखं पोट असं असं उडतंय. कितीतरी माझे असे अनुभव मी सगळे नाही सांगू शकत. असं मला खूपदा झालंय. पर त्या स्वामी समर्थांच्या मठात गेल्यावर सुद्धा मला असंच झालेलं आहे. तो तर मी अनुभव कुठे सांगत नाही. तिथे मठात गेल्यावर मला असंच सगळं झालं. आणि गेले होते मुलाच्या त्रासाने. मग आमचे सर मला मी रामकृष्ण मठात जायचं, तर आमचे सर मला म्हणाले, "नाही, नाही तिकडे चला स्वामीजींच्या ह्याच्यात, की तिकडं ते तुम्हाला हे करतील." म्हणून अचानक रामकृष्ण मठात निघालेली पुस्तकं घ्यायला का कशाला तिकडे गेले सरांच्या वर. सर तिकडे राहतात म्हणून. आणि तिथे मठात स्वामी समर्थांच्या तिथे गेल्या गेल्या नुसतं मला सुरू झालं आणि मी रडायलाच लागले त्यांच्या पुढं. की स्वामी घरी चला, स्वामी घरी चला. हे काय प्रकारे गेली कशासाठी, रडती कशा म्हणजे कुठेतरी आपलं कनेक्शन असतं आणि हे अनुभव आणि तेव्हाही माझी होंडा सिटी गाडी आहे माझी स्वतःची. कॉलेजला मी ती घेऊन जात होते. त्या होंडा माझ्या मिस्टरांची बदली असायची. ते नव्हते इथे आणि त्यावेळेला मठातनं बाहेर पडले तरी माझी स्पंदनं चालली. होंडा सिटी मी चालत म्हणजे उडत, उडत, उडत आले. जसं काही पिलेला माणूस चालवतो ना, झोकलेला. पूर्ण सिंहगड रोड ते कोंढवा मी अशी आले. मला माहिती मी ड्रायव्हिंग कसं केलं. आले आणि टाकली किल्ली आणि बेडवर पडले आणि मिस्टरांना फोन केला. अहो मला काहीतरी होते, अहो मला काहीतरी होतंय. रडतीये, रडतीये. स्वामीजी आपल्या घरी येणार आहेत, स्वामीजी आपल्या घरी येणार आहेत. मग हे जे असतं ना, त्या तिथे गेलं की कनेक्शन होतं आपल्याला. आपल्याला समजू दे, नवू दे, मला काय माहिती होती त्यांची महती. त्यांच्यात स्वामीजींचा अवतार यायचा, ते जे कोण होते त्यांच्यात. ती माहिती मला इतकी काही माहिती नव्हती. झाल्यावर उलट मी दुसऱ्या दिवशी सकाळी जरी मी कॉलेजला गेले तरी माझी स्पंदनं चालू होती माहिती. हे जे असतं ना ते आपल्याला या ह्याच्यातनं उपनिषदातून मिळतं. आणि इतकं अमूल्य ज्ञान मॅडम सांगतायत, इतकं सुंदर सांगतायत. आणि आपण किती जण ते ऐकतोय, कसं ऐकतोय, व्हिडिओ लावून इकडं तिकडं कामं करत ऐकतोय का, ते स्वतःला विचारा तुम्ही सगळ्यांनी. आता थोडंसं 8 तारखेपर्यंत मॅडम घेणार आहेत. थोडेच दिवस राहिले म्हणून मला हे सांगावंसं वाटतं. कारण चक्रधनाचा आज जेव्हा फीडबॅक लोकांनी भरला नाही, मी विचारलं तर आता ते म्हणतात, "मला करायलाच जमलं नाही. 8च दिवस झालं." मग सांगत होते, "क्विट करा, क्विट करा, क्विट करा." कोण क्विट होणार? काय उत्तर आली आहेत तुम्हाला सांगते. एका मॅडम तर म्हणे, "मला 12 तासाची ड्युटी आहे, घरात प्रॉब्लेम आहे, कुठं फीडबॅक भरत बसू." मग तुम्हाला मी सांगितलं होतं का कोर्स करा? कोर्स करताना त्यांना आधीच विचारलं होतं, मागचे सगळे रेकॉर्ड तुमचे वाईट आहेत. मला काही इच्छा नाही तुम्हाला हा मोफत कोर्स द्यायची. मोफत आणि इतका पॉवरफुल आहे. तुम्ही योग्य पद्धतीने करणार का? हो, 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 हो. आणि असे 15 लोक आज मला निघाले, की हो, हो, हो म्हटले, "नाही मॅडम, एक चान्स द्या, एक चान्स द्या." आणि 6वा 7वा चान्स त्यांना होता. आणि अशी उत्तरं ऐकल्यावर कसं वाईट वाटतं सांगा बरं मला? 12 तास ड्युटी आहे. मी म्हटलं, तुम्हाला या वृत्तीमुळे प्रॉब्लेम आलेले आहेत. घरात जे प्रॉब्लेम आहेत, मागेही मी त्यांना सांगितलं होतं. हा ॲटिट्यूड सगळ्यांनी बदलला पाहिजे. तर हे जे उपनिषदाला आपण ज्ञान घेतो ना, शांतपणे बसा. ध्यान लावा फार तर समजत नसेल तर. पण कृपया काम करत, करत, करत ऐकू नका. उरलेले काही दिवस आहेत ते. आणि ज्यावेळेला ध्यान म्हणून मॅडमना म्हटलं, "आधी घ्या ध्यान." आणि आपलं उलट आहे, आपण नंतर ध्यान करतो. पण हे ध्यान आधी घेतलं तर जास्त आकलन होईल. आणि मग हे ज्ञानाला तुम्ही ध्यान लावून जरी बसलात, तरी हा सोल ऐकणार आहे आणि महत्वाचं ठरणार आहे नंतर जाताना. सगळ्यांनाच जायचंय, कोणाला राहायचंय असं काही नाही. तर हे मला सांगायचं होतं. तर ते तुम्ही नीट करा उरलेले दिवस. करा मॅडम सुरू. हो. तर ब्रह्मांडीय ऊर्जेला, सुदर्शन पिरामिडला, मंगल मॅडमला आणि विहंगमच्या ह्या प्लॅटफॉर्मला खूप खूप धन्यवाद देऊन, माझ्या गुरूंना आणि शंकराचार्यांना प्रणाम करून आणि धन्यवाद देऊन, तसेच आपल्या ग्रुप एनर्जीला धन्यवाद देऊन आपण आपल्या उपनिषदाला सुरुवात करूया. तर आपण सगळ्यात महत्वाचं, मॅडम काल रेकॉर्डिंग नव्हतं, तर मी ते काल थोडस केनोपनिषदामध्ये जो उमेचा भाग आलेला आहे, उमा पार्वतीची विद्या म्हणून प्रगट झाली होती विद्यादेवी,
तर त्याच्याबद्दल मी थोडस काल सांगितलं होतं. तर हम्म. आज पण मी थोडस वाचलं त्याच्यामध्ये. तर ते अजून थोडं महत्वाचं आपल्या याच्याशी रिलेटेडच होतं, तर मी विचार करते की आजही थोडस सांगा परत सांगा, सांगा ना. काल काल मी थोडं वाचलं, मी सांगते तुम्हाला की हे पुस्तक आहे सौंदर्य लहरी म्हणून, शंकराचार्यांचंच आहे. तर त्याच्यामध्ये 100 असे मंत्र आहेत. तर ते पुस्तक मी मागवलं होतं आणि खूप दिवसापासून माझं सुरू होतं की मला हे पुस्तक हवंय, पुस्तक हवंय. आणि थोडस मला ते मंत्र आणि स्तोत्र मला खूप आवडतं म्हणून मी मागवलं होतं, पण ते म्हणजे लक्षातच नाही राहायचं प्रत्येक वेळेस की हे आपल्याला ऑर्डर करायचं. आणि इथे बघितलं गीता प्रेस मध्ये वगैरे तर ते मिळालेच नाही, कुठेच नाही. मी चेन्नईला गेली, तिथेही खूप शोधलं, पण ते त्यांच्या भाषेतच होतं. आणि मग आता म्हणजे हा क्लास सुरू व्हायच्या झाल्यानंतरच आम्ही ऑर्डर केलं आणि ते परवा 2-3 दिवसापूर्वी आलं. तर मी सहज ते चाळलं आता कालच्या दिवशी. तर हे ते पुस्तक आहे आणि हे एक आहे ललिता सहस्त्रनामाचं. ते मला अर्थसहित पाहिजे होतं, म्हणजे ललिता सहस्त्रनाम मी नेहमीच म्हणते, पण मला अर्थ नव्हतं माहिती, तर मी अर्थासाठी ते मागवलं. तर हे जे सौंदर्य लहरी पुस्तक आहे, हे चाळल्याबरोबर त्याच्या निवेदनात त्यांनी सांगितलं की ही जी उमा पार्वती आहे, त्याच्यामधलं थोडस मी काल वाचलं होतं, तरी परत थोडं रिपीट करते म्हणजे सगळ्यांना समजेल असते. वस्तुतः हमारा जो शरीर है उसी में देवता का वास होता है. म्हणजे आपण जे तुम्ही जे सांगतात आणि आपण जे सुरू आहे आपलं त्याच्यातलं, हे त्यावेळेस लिहिलेलं आहे. ज्यांनी कोणी हे शंकराचार्यांचंच आहे. तर हे म्हणजे आपण जे म्हणतो प्रस्तावना, तर जे लेखक आहे त्यांनी हे बऱ्याच वर्षांपूर्वी लिहिलेलं आहे. तर उसी में सभी शक्तियां बीज रूप में विद्यमान है, जिन्हें जागृत कर अपने ही शरीर में ईश्वर की प्राप्ति की जा सकती है. म्हणजे हे तेव्हापासूनच आहे, पण किती आपले म्हणजे आपण अज्ञानी आहोत त्याबद्दल. तर हे ज्यांनी लिहिलंय विनायक बापूजी वैशंपायन, ते म्हणतात की पिंड और ब्रह्मांड दोनों की रचना तात्विक रूप से एक समान है. योगाचार योग मार्ग के अनुसार कुंडलिनी मन प्राण नाद और बिंदू, म्हणजे मन प्राण आणि नाद बिंदू म्हणजेच ओंकार, हे आपल्याला आता लक्षात आलं. इन पांचों के ज्ञान से ब्रह्मांड के यावतीय सब तत्वों का ज्ञान होता है. मूलाधार स्थिता कुंडलिनी शक्ति ही महामाया कहलाती है. उसका ही संवित्सर रूप शुद्ध विद्या कहलाता है. वही परा पश्यंती मध्यमा वैखरी रूप में व्यक्त होकर समस्त मंत्रमय जगत की सृष्टि करती है, जिसकी योग उपासना का स्थान मनुष्य देह ही है. म्हणजे तेच जे आपण सगळं सांगितलं तेच. जिस प्रकार भगवती की बाह्य रूप उपासना यंत्र मंत्र आदि के द्वारा की जाते, उसी प्रकार आभ्यंतरिक साधन भी षट चक्र और नाड़िया यानी इडा पिंगला और सुषुम्ना, म्हणजे जे आपले चक्रांचं सुरू आहे त्याच्याबद्दलच सगळं दिलंय की सहायता से करने का विधान है. ऐसी स्थिति में शरीर ही स्त्री यंत्र है, जिस पर मंत्रों की सहायता से मूलाधार स्थित कुंडलिनी शक्ति का उत्थान तथा उसका आरोहण अवरोहण सुषुम्ना मार्ग से ब्रह्मरंध्र यानी सहस्रार पर्यंत किया जाता है. इसी को लहरीकार त्यांनी म्हणजे ज्यांनी हे वर्णन केलेलं आहे आणि त्याचं शंकराचार्यांनीच केलेलं आहे. तर 9, 10, 35 और 41 म्हणजे 41 तक ये पद्मों का वर्णन किया है. आणि मग याच्यानंतर हे पुढचं तर मी काही वाचलं नाही, कारण श्रीचक्र वगैरे आता आपल्याला माहिती आहे. सौंदर्य लहरी के 11वें श्लोक में श्री चक्र का वर्णन है. 11वें श्लोकामध्ये जिस श्री चक्र की उपासना अत्यंत महत्वपूर्ण मानी गई है, इसकी उपास्य देवता भगवती ललिता त्रिपुरांबा आहे. तर हे 32 आणि 33 श्लोक मध्ये त्यांनी सांगितलं आहे. आणि त्याच्यानंतर यांनी महत्वाचं त्यांनी सांगितलं आहे की गौड़ पादाचार्य सम्मत अजातवाद और शंकर भगवत पाद सम्मत विवर्तवाद में कुछ भी तात्विक अंतर नहीं है. म्हणजे दोघांचं सेम आहे. ये कहे की दोनों पर्यायभूत है, म्हणजे ते दोघं एकमेकांशी हे रिलेटेडच आहे. तो अधिक समीचीन होगा. जिस अध्यारोपात्मक दृष्टि से सौंदर्य लहरी में भगवती की प्रार्थना की गई है, उसी से केनोपनिषद वर्णित प्रकार के माध्यम से तो उपासक को सत्य ज्ञान का लाभ होता है. हे आता आपण शेवटचे ते श्लोक जे आहे, इंद्राला उमा पार्वती जेव्हा प्रगट होते आणि ती ज्ञान देते, तर ह्या पुस्तकामध्ये त्याचं वर्णन आहे सगळ्यात महत्वाचं. आणि मग काल आपण ते आम्ही थोडस ते श्लोक पण वाचले.
की ज्याच्यामध्ये चक्रांचं दिलेलं आहे याच्यामध्ये. तर ते श्लोक आहे, त्याचा पण आपण अर्थ थोडासा बघू आणि मग आपल्या याला सुरुवात करून, कारण आता आपला एकच हे राहिलाय. तर हा 9वा मंत्र आहे याच्यातला. त्यांनी सांगितलंय, मही मूलाधारे कमपि मणिपुरे हुतवहम स्थितम स्वादिष्टाने हृदि मरुतम आकाश शमुपरी मनोपि भूमध्य सकलमपि भित्वा कुलपथम सहस्रारे पद्मसह रहसी पद्य विहरसे. म्हणजे हे भगवती, मी मूलाधार, मूलाधारे मही कमपी, मूलाधारे मणिपुरे हुतवहम. तर हे त्याचं त्यांनी अर्थ इथे एक सांगितलं आहे. मिनिट तुम्ही हा जे आता सगळं सांगितलं ना सौंदर्य लहरी बद्दल, ते पुस्तक अतिशय हा सुंदर आहे. मी वाचलं नाही पण मला माहिती आहे. तर ते पुस्तक हो, वाचण्यासारखं आहे. आपण घेऊयात, तुम्ही घ्या ते वाचनास. हो. कारण शंकराचार्यांनी लिहिलेले आहे. आणि तुम्हाला सांगते, प्रत्येक चक्रांमध्ये पिंड आहे. शेवटी ही हा जी पिंड आहे ना, ते अद्भुत. आपण जसं शुक्लांच्या, डॉक्टर शुक्लांचं वाचलं ना, पिंडीत काय सामोलंय. तर पिंड हो हे स्फोटक यंत्र आहे. आणि आता हे जे श्रीयंत्र आहे ना, ऍक्च्युली शंकराचार्यांची ती उपासना आहे श्रीयंत्राची. आणि मला ज्यांची दीक्षा झाली आहे ना, म्हणजे हम्म, तुम्हाला सांगते, शैव पंथातली, त्या दीक्षेमध्ये सुद्धा हे श्रीयंत्राचं पूजन आहे. पण मी धार्मिक नसल्यामुळे मला ते पटलं नाही. पण आता जसं जसं पुढे जातीये ना, आपले हे जे श्रीयंत्र आहे, जसं मी सांगितलं, ओंकार आणि उमटतं पाण्यावर. आणि हो. आज जगामधला असा रिसर्च आहे की स्त्रीयंत्रात सगळ्या धर्माचे आकार सामावलेले आहेत. आणि आता जॉमेट्रिकल शेप्स म्हणजे आकार, स्त्रीयंत्र म्हणजे ते काही देवी बिवी काही नाहीये. त्या नाही नाही. आकारातनं जी स्पंदनं मिळत आहेत आपल्याला, त्या आकारातनं जी ऊर्जा, जसं स्वस्तिक, स्वस्तिक तसंच स्त्रीयंत्र आहे. आणि म्हणून त्या यंत्राची पूजा करत होते लोक. आणि हम्म, आमच्या ह्याच्यात सुद्धा ती सांगितलीये. तर ललिता सहस्त्रनाम करून वाचून ते पूजा करायची. आपणही बघा नवरात्रात पूजन घेतलं केलं होतं. स्त्रियंत्राचं. तर त्यावेळेला हे माहिती नव्हतं रहस्य, की आकारामुळे हे करायची पूजा. पण आता कळलं, त्या आकारामुळे ही पूजा करायची. आणि आता हे जे शेप्स आहेत ना, त्याला खूप महत्व येत चाललंय. आणि हे हो. सगळे शेप्स श्रीयंत्रात आहेत आणि ओंकारात आहेत. आणि आपलं शरीर म्हणजे ओंकार. त्यामुळे हे सगळं शरीरात पण आहेच आहे. म्हणून मग हम्म, ते पूजा जर करायची झाली तर त्या जॉमेट्रिकल शेप्सला पूजलं पाहिजे. आता तो जो बिंदू तुम्ही म्हटला ना, ओंकारातला सुद्धा जो बिंदू आहे ना, तो म्हणजेच आपण आहे आणि आपलं हे ब्रह्मरंध्र आहे. तर हो. इतकं सुंदर त्या बिंदूला सुद्धा पूजायचे, फोकस करायचे ओंकार म्हणताना. हे सगळं पुढचं आहे. त्यामुळे हे पुस्तक खूप सुंदर असणार आहे. तुम्ही घ्याच ते वाचायला. फार हो छान. मॅडम. आणि नाही नेमकं आणि या वेळेला actually तुम्हाला मिळालंय ते, म्हणजे हो. बघा आणि त्याच की दिवशी, परवाच्याच दिवशी. काही योगायोग नाहीये ते, योगायोग नाहीये. तेच तर तेच ना. आणि हे जॉमेट्रिकल शेप्स वर मी जवळजवळ 7-8 महिने झाले कोर्स घेऊयात, कोर्स घेत. म्हणजे डायरीत आहे, मी तुम्हाला बोललेली पण आहे जॉमेट्रिकल शेप्स वर मला घ्यायचंय. पण आणि हो अमृता बोलले मॅडम होते. सुद्धा मी म्हंटल आपण घेऊयात दोघे मिळून. तुम्ही क्रिस्टलच्या आकारात जॉमेट्रिकल सांगा, मी नुसते जॉमेट्रिकल सांगते. पण त्याला हो. योग नाही आला. ठीक आहे, अजून ही रहस्य कळायला लागली जॉमेट्रीची. मॅडम याच्यात सगळे छान जॉमेट्रिकल आहे. शेप्स दिले, हो सगळे दिले शेवटी. हो, बघा ना. हा, मस्त, तुम्ही घ्या हे. हा खूप सुंदर आहे. तर त्याच्यातलं आणि आता महत्वाचं मी या जॉमेट्रिकल शेप्सवर फोकस करूनही आपलं हे होऊ शकतं, चक्र बॅलन्सिंग ऍक्टिव्हेशन होऊ शकतं. हे किती हो, महत्वाचं आहे. नुसतं फोकस करायचं या शेप्सवर. बघा बिलकुल. पूर्वी रांगोळ्या, आपण श्रीयंत्राची रांगोळी किती वेळा दारात हो काढायचं, काय की काढायचो नाही. ना आपण. मग पूर्वी किती काढायचं. पूर्वीचं आपलं एक एक बाहेर छान येतंय. हो ना, सुंदरच खरंच आहे. होतं ते. हो. करा तुम्ही आता, सांगा त्या श्लोकाचा अर्थ. हाँ, पृथ्वी तत्व और जल तत्व से परिपूर्ण, माने पृथ्वी को अपने मूलाधार में, स्वादिष्टान में स्थित वाले अवस्थित, अग्नि तत्व को मणिपुर में, वायु तत्व को हृदय में, आकाश को अपने ऊपर विशुद्ध चक्र में, मन को भी अपनी भ्रुकुटी के बीच धारण करके, जिसने सभी शक्ति मार्ग का यानी कुलपथ का भेदन कर दिया है, ऐसी तुम हे देवी, असं त्यांचं म्हणणं आहे. सहस्रार पद्म पद्म में अपने पति के साथ एकांत में विचरण किया करती है. आणि हे दुसरं परत त्यांनी सांगितलं आहे की अं, 2-3 श्लोक त्यांनी त्याच्यातले सांगितले आहे. ते 10वा आणि 11वा एक आहे. तर बहुतेक 9वा आहे. एक मिनिट मी बघून सांगते. हा 9वा जो आहे
तो झाला आपला. आणि 10वा पण सांगितलाय, कुहरेणी चरण युगलांत विगलिते. तर हे आम्ही काल वाचलंच होतं, पण त्याचा थोडासा अर्थ बघते. हे कुहर निवासिनी कुहरिणी अपने दोनों चरणों के बीच से रिसने वाले यानी टपकने वाले अमृत धारा के वर्षण से सांसारिक इस प्रपंच यानी शरीर को सिंचित करती हुई सभी 6 रस आमनाओं से गुजरती हुई पुनः अपने भूमि पर अवतरण करके यानी उतर कर अपने शरीर को सर्पों के भांति कुंडलाकार बनाकर तुम कुल कुंडल में शयन करती हो. तुम्ही हे सांगितलं मॅडम की ती कुंडलिनी जेव्हा वर येते तर आपल्या टाळूच्या तिथे ती सिंचन करते, ते जे अमृत असतं ते, आणि मग ती पुन्हा आपल्या स्थानावर जाऊन बसते. तर हे इतकं मला काल आश्चर्यच वाटलं की कसं कसं ते चाललं म्हणून. आणि अजून त्यांनी 35 आणि कोणता श्लोक सांगितलाय, 90वा झाला, 35 ते 41 मध्ये मग त्यांनी हे सांगितलं आहे की ती कशी कोणत्या कोणत्या याच्यामध्ये असते. मनस्त्वम योमस्त्वम मरुदसी मरुत्सार स्थिरसी त्वमापस्त्वम भूमिस्त्वयि परिणतया नहि परम त्वमेव स्वात्मानं परिणमयितुं विश्व वपुषा चिदानंदाकारं शिव युवती भावेन विभृशे. तर त्यांचं म्हणणं हे कि हे शिव युवती तू मन है, म्हणजे तूच मन है. तुम ही आकाश हो, तुम वायु हो, तथा वायुदेव जिसके सारथी है वे अग्निदेव भी तुम हो. तुम ही जल हो, तुम ही भूमि हो, यहाँ तक कि तुमसे भिन्न तुम्हारी परिणति के अतिरिक्त कुछ है भी नहीं. तुमने स्वयं को प्रकट परिणत करने के लिए ही चिदानंद स्वरूप को अपने विराट देह के भाव में प्रकट किया है. इथे ते म्हणतात की या श्लोकावरून सांगतात की विश्व और शिव की एकता दिखाई गई है. वैसे ही इस श्लोक में चिदानंद को समझना चाहिए. अर्थात यह आध्यात्म स्वरूप है. यहाँ चित्त और आनंद का जोड़ा भी उसी प्रकार समझना चाहिए. मन, आकाश, वायु, अग्नि, जल, पृथ्वी सत्शक्ति के विकार है. उनसे आज्ञा, विशुद्ध, अनाहत, मणिपुर, स्वादिष्टान और आधार चक्रों से संबंधित तत्वों के अधिदेवताओं का संकेत मिलता है, जिनका अगले श्लोकों में वर्णन किया जाता है. तर तेच सांगतात आहे. पुन्हा पुढचे पण जे आहे 36 ते 41 त्याच्यामध्ये सेम सगळं तेच वर्णन केलंय जे आपण आपलं सुरू असतं तेच. तुम्हारे आज्ञा चक्र में स्थित करोडो सूर्य चंद्र, म्हणजे जे आपण म्हणतो ग्रेट सेंट्रल सन वगैरे, कि तेज से युक्त उस परम शिव की मैं वंदना करता हूँ, जिसका वामांग परिचित है, एकाकार है. जो व्यक्ति उनकी भक्ति पूर्वक उपासना करता है वह निश्चय ही सूर्य, चंद्र और अग्नि के भी अज्ञात विषय वाले अर्थात उन त्रिदेवों के प्रकाशों से प्रकाशित न होने वाले अथवा आतंक मुक्त दैदीप्यमान लोक में निवास करते हैं. तर हे सगळं आपलं चालूच तेच सुरू आहे. तेच त्यांनी सांगितलं आहे. निरालोके लोके यानी जिस लोक में सूर्य, चंद्र और अग्नि का प्रकाश नहीं है. रेकॉर्ड बरोबर. नको सगळं. हा. हम्म. आणि मग त्याच्यानंतरचा जो श्लोक आहे, विशुद्धे ते शुद्ध स्फटिक विशिदम व्योमजनकम. तर त्याचा अर्थ सांगता की तुम्हारे विशुद्ध चक्र में अवस्थित आकाश तत्व के जनक शुद्ध और स्वच्छ स्फटिक मणि के सदृश जो शिवजी है, उनका तथा शिवजी के सदृश ही हम्म तर ते म्हणतात आहे की व्यवस्थित विद्यमान महादेवी की मैं सेवा आराधना करता हूँ, जिन दोनों के सम्मिलित चंद्र किरण के सदृश कांति के कारण यह संसार कालिमा या अंधकार से विहीन होकर चाकोरी की तरह विलसित आह्लादित हो रही है. विशुद्धि चक्र में कुंडलिनी शक्ति सोती है, वह योगियों को मोक्षदायिनी होती है. इसी बात की ओर इशारा किया गया है. त्याच्यानंतर अजून 2 श्लोक आहे, 3. तर ते सांगतात त्याच्यामध्ये आपण अर्थच वाचू फक्त की हृद प्रदेश में पुष्पित खिले हुए, हृद प्रदेश म्हणजे हृदय, संमित
स्वरूप स्वरूप कमल पुष्प से निस्सरित पराग मकरंद के एकमात्र रसिक प्रेमी तथा महापुरुषों के मानस रूपी मानस सरोवर में विचरण करने वाले हंस किसी अद्भुत या उस जोड़ी का मैं स्मरण भजन करता हूँ जिसके वार्तालाप की परिणति यह अष्टादश गुणों वाली विद्या है। ही विद्याच प्रगट झाली होती केनोपनिषदामध्ये आपण जे वाचलं, अथवा अष्टादश विद्याओं की व्याख्या है। तथा जो दोषों से समस्त गुणों को दूध की तरह, जैसे पानी में हुए दूध से शुद्ध दूध को हंस निकालता है, उसी प्रकार बाहर निकाल देता है। संवित का अर्थ है 12 अरों का अनाहत चक्र जो सुषुम्ना में स्थित होता है, उससे यह अष्टदल पद्म पृथक है। इसका स्थान वक्षस में है जो आत्मा का स्थान होता है। म्हणून आपल्याला हृदय चक्राचा विकास करायचं सांगितलेलं आहे। हा, तर चक्राचं हे जे आपण करत आहोत त्यांनी फायदाच होणार आहे, शेवटपर्यंत चक्र करायचंच आहे आपल्याला, हे यातूनही दिसतंय केन उपनिषदामधून. हो, आणि ते पुस्तक बरोबर त्याच्याशी रिलेटेड संपायला आलं त्यावेळेसच मिळालं मला। आणि मग अजून त्यांनी दोन सांगितलेले, हे माते तुम्हारे स्वादिष्टान चक्र में अग्नि तत्व को प्रभावित करके, एक मिनट, रन करो ना, रन करो, बोलायचं। तुम पुस्तक कधी आले ते? हो, सौंदर्य लहरी कधी आलं? परवा 3 दिवस झाले। हो ना. हम्म. हो, हे माते तुम्हारे स्वादिष्टान चक्र में अग्नि तत्व को प्रभावित करने हेतु जो संवित अग्नि अधिष्ठित होकर विराजमान है, उस संवित अग्नि को समय देवी को मैं प्रणाम करता हूँ। महाकुपित होने पर त्रैलोक्य को जलाने लगती है, तभी दयार्द दृष्टि का उस जलन को समुचित शीतल उपचार भी करती है। आणि अजून एक आहे, तुम्हारे मूलाधार में लास्य परायण नृत्य करती हुई समया देवी के साथ नवरसों से पूर्ण महातांडव करने वाले नवात्मा स्वरूप शिव जी महादेव का मैं चिंतन नमन करता हूँ। यह संसार उदय विधि को लेकर माता पिता के समान इन दोनों की अनुकंपा से सनातन को प्राप्त होता है। हे असं ते इतकं सुंदर त्याच्यात वर्णन आहे। आणि अजून एक सांगितलंय, सुवर्ण निर्मित तुम्हारे किरीट, म्हणजे आपण जे उमादेवीचं वर्णन त्या याच्यामध्ये बघितलं तर त्याच्यात त्यांनी हेच सांगितलं, हे हिमालय की पुत्री पार्वती, सुवर्ण निर्मित तुम्हारे किरीट यानी मुकुट के वर्णन के समय मनुष्यों के मन में यह धारणा क्यों न बनेगी कि मानो यह इंद्र धनुष निकला हुआ है, क्योंकि यह मुकुट आकाश के तारा रूपी मणियों से सघन खचित है और चंद्रखंड पक्षियों के घोंसले के समान प्रतीत हो रहा है तथा उषकालीन प्रकाश में रंगबेरंगी चमक रहा है। इथपर्यंत त्यांनी तिचं वर्णन केलेलं आहे। इथे आणि त्याच्यामध्ये हिमालयातलं हे जे वर्णन आहे ना, ते सहस्रार चक्र आहे आपलं. अच्छा, कारण मी म्हटलं ना, जिओग्राफिकल ऑल ओव्हर म्हणजे भौगोलिक आपला जो काही प्रदेश आहे त्याची चक्र आहेत, इंडियाचीही चक्र आहेत. तर पूर्ण जगाचा सहस्रार हिमालयात सुद्धा आहे आणि हो त्याचं हे हो, वर्णन आहे. ऍक्च्युअली ते देवी किंवा असं नाहीये. बघा, हा, लक्षात घ्या. पहा, हो खरंच आहे। म्हणजे हे किती गूढ आहेत आणि खरंच ते तिथे सहस्राराचा अनुभव लोकांना येतो गेल्यावर. आणि हो इव्हन आपलं हे पण कुठलं बरं, आता मला आठवण नाही, हिमालय सारखंच अजून कुठलं आहे ना, सांगेन नंतर, तुम्ही वाचा मॅडम. हो, तर आहे। आणि अजून एक जे ललिता सहस्त्रनाम घेतलं त्याच्यामध्ये खड्गमाला स्तोत्र आहे। तर त्या खड्गमाला स्तोत्र बहुतेक सगळ्यांना मी टाकील उद्या किंवा आजच टाकते। त्याच्यामध्ये पूर्ण तो श्रीयंत्राचा शेप त्यांनी दिलाय आणि प्रत्येक बिंदूचा प्रत्येक मंत्र म्हणून ते सगळं दाखवलंय की काय आहे म्हणून ते। तर हे दोन पुस्तकं खूप छान मिळाले आणि ते पण याच्याशी रिलेटेडच मला मिळाले। तर ललिता आता आपलं सहस्त्रनामाचं नव्हतं का तुमच्याकडे आधी? अर्थाचं कोणाचं आहे ते? अर्थाचं अर्थाचं ते नाही, माहिती नाही मला। ज्ञानगंज नाही, नाही, पूजा प्रकाशन आहे। कैलास कैलास पर्वत, कैलास पर्वत. शर्मा म्हणून कोणी आहे त्यांचं, हे पूजा अच्छा. प्रकाशन। हा, हम्म. तर म्हणजे असं होतं माझ्याकडे पुस्तक, पण मला हम्म. अर्थसहित पाहिजे होतं।
तर हे सगळं असं झालं. आता आपला 8वा मंत्र आपण काल बघितला होता. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की सगळे जे तप दम कर्म तथा वेद और संपूर्ण वेदांग ये प्रतिष्ठित है एवं सत्य आयतन आहे. सत्य जे मूळ आहे त्याच्यावरच ते सगळं उभं आहे असं त्यांनी सांगितलं. तर आता आपला हा शेवटचा एक मंत्र राहिला आहे. सत्य आयतन है, जहां वहां उपनिषद स्थित होती है वही उसका आयतन है. वाणी मन और शरीर की अमायिकता यानी अकुटिलता का नाम सत्य है. म्हणजे जिथे माया म्हणजे माया जिथे नाही नसते किंवा अकुटिलता म्हणजे जिथे आपल्या मनामध्ये काही खराब भाव नसतात, त्याच असे ज्यांच्या मनामध्ये येतात, जिथे ही वाणी अशी शुद्ध असते ते त्याच ठिकाणी सत्य जागृत होतं. जो लोग अमायावी और साधु यानी शुद्ध स्वभाव के होते हैं, प्युअर म्हणजे आपलं माइंड आणि हे प्युअर पाहिजे, उन्हीं में ब्रह्म विद्या आश्रय लेती है. आसुरी प्रकृति वाले मायावियों में नहीं, जैसा कि जिनमें कुटिलता मिथ्या और माया नहीं है इत्यादि श्रुति से सिद्ध होता है. अतः सत्य का आयतन ऐसी कल्पना की जाती है, तप आदि में ही प्रतिष्ठा रूप प्राप्त हुए सत्य को फिर आयतन रूप से ग्रहण करना उसका अतिशय साधनत्व प्रदर्शित करता है. साधनत्व म्हणजे त्याचे जे मीन्स तिथपर्यंत पोहोचण्याचे. सहस्र अश्वमेध और सत्य तराजू में रखे जाने पर सहस्र अश्वमेधों की अपेक्षा अकेला सत्य ही विशेष ठरता है. आपण काल बघितलं होतं. तर याच्या पुढचा आपला शेवटचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय ग्रंथा व गाहन का फल, म्हणजे या ग्रंथाचं जेव्हा आपण अभ्यास करतो त्याचं फळ काय मिळेल बा तुम्हाला असं. याने ग्रंथ का अभ्यास करने का फल. योवा एतामेवं वेदापहत्य पापमान मनन्ते स्वर्गे लोके जेये प्रतिष्ठति प्रतिष्ठति. जो निश्चय पूर्वक इस उपनिषद को इस प्रकार जानता है वह पापों को क्षीण करके अनंत और महान स्वर्ग में प्रतिष्ठित होता है, प्रतिष्ठित होता है. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की पाप त्याचे क्षीण होतात, म्हणजे जे काही त्याचे कर्म केलेले असतात ते सगळे क्षीण होतात, त्याचे जे फळ मिळणार असतात. आणि अनंत और महान स्वर्गलोक में, म्हणजे जे अनंत आहे, महान म्हणजे स्वर्गलोक में प्रतिष्ठित होता असं त्याचा अर्थ नाही. स्वर्गलोक म्हणजे सर्व स्वर्ग जे एक लोक आहे. तर तशा प्रकारे त्यांचं म्हणणं नाही आहे की जे शेवटचं अंतिम ध्येय आहे त्याच्यामध्ये मन और बुद्धि में आत्मभाव जो करते हैं तब तक आत्मज्ञान संभव नाही है. आणि म्हणजे मन आणि बुद्धीमध्येच आपण सतत जेव्हा आत्मभाव करू तेव्हाच हे आत्मज्ञान आपल्याला मिळेल असं त्यांचं म्हणणं. जेव्हा त्याच्यामुळे मन का नाश हो सकता है उसकी वजह से, तेव्हाच त्या मनाचा नाश होतो. मनाचा नाश म्हणजे कसं की ते मन आहे ते विकारांकडे किंवा विषयांकडे नाही धावत, जे सत्य आहे त्याच्यावरच ते केंद्रित असतं. आता इथे पद्यभाष्यामध्ये सांगितलंय केनेशितम इत्यादी वाक्य द्वारा कही हुई तथा ब्रह्म देवेभ्य आदि आख्यायिका द्वारा स्तुत इस महाभाग और संपूर्ण विद्याओं की आश्रयभूता ब्रह्म विद्या को जो पुरुष जानता है वह पाप को छोड़कर अर्थात अविद्या कामना और कर्म रूप संसार के बीज को त्याग कर अनंत जिसका कोई पार ही नहीं है और स्वर्गलोक में अर्थात सुख स्वरूप ब्रह्म में, सुख स्वरूप ब्रह्म म्हणजे सतत जो आनंद आपल्यामध्ये कायम राहू शकतो. काही ज्या लौकिक गोष्टी आहेत त्या मिळाल्या की आपल्याला थोडा वेळच आनंद होतो, तर तसं तो आनंद नाही सांगितलाय त्यांनी. खूप महत्वाचा जो आनंद आहे जो शेवटच्या म्हणजे ध्येय आपण प्राप्त केल्यानंतर मिळतो त्याला त्यांनी तो आनंद सांगितलाय. संपूर्ण विद्याओं की आश्रयभूता ब्रह्मविद्या म्हणजे सगळ्या विद्यांना जी आश्रय देत असते, जी मुख्य असते ती ब्रह्मविद्या. जो पुरुष जानता है, ज्याला हे समजतं, वह पापों को छोड़कर, पापों को म्हणजे अविद्या, अविद्या म्हणजे जे अज्ञान त्यांच्या जवळ ते सोडून कामना और कर्मरूप संसार के बीजों को त्याग कर, म्हणजे ज्या कामना वासना आपल्या आतमध्ये असतात किंवा कर्माचे जे फळ आपल्याला मिळत असतात त्या सगळ्याचे जे बीज असतात त्यांचा त्याग होतो, म्हणजे ते नष्ट होऊन जातात. अनंत जिसका कोई पार नहीं है उस स्वर्ग लोक में अर्थात सुख स्वरूप ब्रह्म में जो जेय, जेय यानी अति उच्च, हायर एकदम, बड़ा अर्थात सबसे महान है, उस अपने मुख्य आत्मा में स्थित हो जाता है, म्हणजे तो त्याच्यामध्ये मर्ज होऊन जातो.
तात्पर्य यह है कि वह फिर संसार को प्राप्त नहीं होता, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, पुन्हा पुन्हा जन्म नाही, पुन्हा जन्म घेण्याची आपल्याला गरज नाही पडत, आपण त्या निर्वाणाला प्राप्त होत असं त्यांचं म्हणणं आहे. अमृत तत्वम ही विंदते, इस वाक्य द्वारा पहले ब्रह्म विद्या का फल कह दिया है, तो भी इस वाक्य द्वारा उसका अंत में फिर उपसंहार करते हैं. मग त्यांचं म्हणणं आहे की अमृतत्वम ही विंदते, त्याच्याद्वारे त्यांनी काय सांगितलं की ब्रह्मविद्या का फल, जे फळ आहे ते मिळतंय ते सांगितलं. तो इस वाक्याद्वारा उसका अंतिम फिर उपसंहार करते, पुन्हा उपसंहार करताना ते काय म्हणतात, अनंत ऐसा विशेषण होने के कारण स्वर्ग लोक से देवलोक नहीं समजना चाहिए. स्वर्गलोक म्हणजे देवलोक, मी आताच तुम्हाला म्हटलं की त्याचा अर्थ तो नाही घ्यायचा आहे जे अंतिम ध्येय आपला आहे, क्योंकि उससे भी उपचार से अनंत शब्द की प्रवृत्ति हो सकती है, इसलिए जे याने ग्रेटर दॅन एव्हरीथिंग, म्हणजे सगळ्यात अतिउच्च जे ध्येय आहे, यह विशेषण त्यांनी दिलंय जेय म्हणून. तर अशा प्रकारे ते म्हणतात की हे स्वर्गलोक जे आहे, ते आपल्याला घ्यायचं नाहीये इथे देवलोक म्हणून. देवलोक म्हणजे की आपण काही वेगळे उपासना वगैरे करतो त्याच्यानंतर जे आपल्याला देवलोक प्राप्त होतो, त्याला तो जो स्वर्गलोक आहे त्याचा अर्थ तिथे तसा नाही घ्यायचा, त्याच्याशी रिलेटेड नाही घ्यायचा आहे. तर शेवटचं अंतिम उच्च ध्येय जे अतिउच्च ध्येय आहे, तर ते इथे घ्यायचंय त्यांचं म्हणणं की ह्या उपनिषदाच्या अभ्यासामुळे तुम्हाला ते फळ मिळू शकतं. तर अशा प्रकारे आपलं हे केनोपनिषद आता इथे कम्प्लीट झालंय. तर शांतीपाठ आपण मंत्र म्हणूया. ओम आप्यायन्तु ममांगानि वाक् प्राणश्चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि, सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यात् मा मा ब्रह्म निराकरोत्. अनिराकरणमस्तु अनिराकरणमेस्तु. तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. तर आता आपलं हे पदभाष्य जे आहे ते याचं पूर्ण झालेलं आहे. तर 2 दिवस आपण थोडस वाक्यभाष्य बघू आणि वाक्यभाषामध्ये जे यक्षोपाख्यान आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न करू. तर आता हा वेळ तर तशी झाली 5च मिनिटं आहे. तर मॅडम तुम्ही काही बोलणार असाल तर बोला, मग मग बाकीचं थोडं उद्या घेऊ आपण. नाही ठीक आहे, मला काही बोलायचंय पण ती मी पुढची मीटिंग सुरू झाल्यावर बोलणार आहे, कारण हा त्या मीटिंगशी रिलेटेड आहे. तर आता मॅडमचं जे काही रिलेटेड त्याबद्दल थोडस असं सांगते की आता हम्म. ते जे आहे ज्ञान आपण, तर हे एक सांगितलं की काही शब्दच आपल्यावर प्रोसेसिंग सुरू करतात, आणि नुसतं आपण ऐकून जरी ठेवलं, थोडासा विचार केला, तर आपोआप त्या प्रोसेस सुरू होतात. पण हे विचार केला तर, विचार जर आपण नाही केला ना एखाद्या गोष्टीवर, तर पुढच्या प्रोसेस होत नाही. तर आता जे काही हे सांगतो, आपण सांगतो हृदयातनं, आता मॅडम म्हटल्या हृदयातनं आपल्याला असेंड व्हायचंय किंवा चक्रा बॅलन्स करायचा आहे. तर चक्रा हा एक ध्यानानेच होतो असं नाही. प्रत्येक चक्राचे गुण आहेत, आणि त्या गुणांवर जर आपण फोकस केला तर नक्कीच हे चक्र ऍक्टिव्हेट होणार आहेत. तर जो हृदयाचे गुण आहेत, आपण 6 म्हणतो. उदाहरणार्थ आपण असं घेऊ, ऍप्रिसिएशन, म्हणजे माझं जे आहे धन्यवाद मानणं, हे ऍप्रिसिएशनच आहे ना. धन्यवाद मानणं, आपलं कौतुक करणं. तर हे प्रथम पहिल्या आपल्यापासून करायला खूप महत्व आहे. दुसऱ्यांचं जाऊ देत. कारण आपल्याला असेंड व्हायचंय, आपल्या शरीरातले चक्र आपल्याला बदलायचे. तर हे जर आपल्याला करायचं आहे, तर हे जेव्हा आपण गुण म्हणतो किंवा आता मी हृदयाचे गुण म्हणतो, ते इतरांसाठी, जसं आता आपलं ग्रॅटिट्यूड झालं किंवा मॅडमचं फॉरगिव्हनेस झालं, तर याच्यामध्ये आपण आपल्यासाठी करणं सुरुवातीची गरज आहे. आपण आधी आपल्याला सुरुवात केली तर दुसऱ्यांपर्यंत पोहोचतो. मग समजा आता ऍप्रिसिएशन आहे, मग ऍप्रिसिएशन म्हणजे धन्यवाद, धन्यवाद. मग आता आपण एक सवय लावून घेतली की आपली, की आपण बाबा ध्यान केलं, आपण कार्यक्रम जॉईन केला, धन्यवाद आपले, आपण वेळ काढला, लवकर उठला, हे जसं आपल्याला कळतं की आपण आपले धन्यवाद मानले पाहिजेत, तसंच आता ऍप्रिसिएशन म्हणजे काय आहे, आपलं कौतुक आपण करायला पाहिजे.
मग आपलं कौतुक आपण केव्हा केव्हा करणार? काही चांगली गोष्ट झाली तर हे जे आपलं अनुभव कथन आहे ना, त्याचं खूप डीप मीनिंग आहे. प्रत्येक गोष्ट मला सांगत बसायचं म्हटलं तर खूप वेळ जाणार आहे. थोडक्यात सांगते, पण त्याच चुका करतात, क्षमा म्हणतात, पुढे जातात. तसं नाहीये. तर हे ॲप्रिसिएशन म्हणजे आपण बघायचंय खरंच मला काही झालंय का? समजा आता आपण हा केन उपनिषद धरू. त्याला काही अनुभव कथन आपण मागणारच नाही. आपण फीडबॅक फॉर्म भरणार आहे. बऱ्याच कार्यक्रमांना आपण फीडबॅक फॉर्म भरतो. क्वचित एखाद्या कार्यक्रमाला अनुभव कथनही म्हणतो, फीडबॅकही म्हणतोय आता अलीकडे. आणि कित्येक ध्यानातून फक्त आपण चक्राध्यानाला आता फीडबॅक आपण मागितलाय, म्हणजे अनुभव कथन मागितलंय फॉर्मॅटमध्ये. ओंकार ध्यानाला एक मागतो. तर ह्याचं महत्व असं आहे, की माझं कौतुक मी केलं ना, तर तो हृदय चक्र ऍक्टिव्हेट व्हायला लागणार आहे. हे तुम्ही समजून घेत नाही. तर हे समजून घेतलं पाहिजे, की ॲप्रिसिएशन म्हणजे माझं ग्रॅटिट्यूड, धन्यवाद म्हणजे माझे पहिल्यांदा. मग काय बाबा लवकर उठून केलं, दुपारी उठून बसलात, नीट ऐकलं, काय फायदा झाला हे बघितलं तर हे समज आहे, आकलन आहे, जाणीव आहे. अरे माझ्यात फरक काय पडला? म्हणजे मी 5 मिनिटं ऍक्च्युली ध्यानाचं सुद्धा महत्व तेच आहे. ध्यान का करायचंय? तर आपल्या आतल्या ह्याच्यावर आपण फोकस करायचं. आणि ज्या वेळेला आपण ध्यान करतो त्यावेळेला रिअलाइज व्हायला लागतात आपल्या स्ट्रेंथ, आपल्या क्षमता आपल्याला कळायला लागतात. आणि मग ह्याचा प्रसारही व्हायला लागतो. जसं आता सुलक्षणा मॅडमनी सांगितलं, की खूप दिवस सौंदर्य लहरी वाचायचं. तर मग आताच का हो आलं घरात? याला उत्तर असं आहे, की मॅडमनी आता हे जे काम केलं उपनिषदाचं, घेतलंच होतं की 5 वर्ष शिकल्यात मॅडम. मग सौंदर्य लहरी वाचायचं असून का नाही पटकन आलं? तर आता काय आलं, तर आता ही केन उपनिषद जेव्हा वाचण्यासाठी दुसऱ्यांच्या हेतूनी मॅडमनी परत त्याचा अभ्यास केला, त्यावेळेला त्यांची आकलन जास्त झाली, कारण एवढं कष्ट घेतलेत. आकलन त्यांचं जास्त चांगलं झालं, म्हणून सौंदर्य लहरी वाचण्याची परिपक्वता तयार झाली. आणि म्हणून त्यांना ते आता हातात आलं. कदाचित आधी आलं असतं तर पडलं असतं. आधी आलं असतं, वाचन झालं असतं तरी एवढं आकलन झालं नसतं. आज जेवढं आकलन होतंय मॅडमना. मग हे लॉजिक समजून घ्या तुम्ही. एखादं आपण केलं ना, की पुढच्या घेण्याला आपण तयार होतो. आणि हा ब्रह्मांडाचा नियम आहे. म्हणून जे काही तुम्ही एखादा कोर्स करता, स्वतःला धन्यवाद दिले का, नुसतं धन्यवाद म्हणून काही उपयोग नसतो. धन्यवाद, धन्यवाद. मी ते ग्रुपवर बंद केलंय. ग्रुपचा नियम आहे आपला, धन्यवाद म्हणू नका. कोरडे धन्यवाद नाही. मग हे स्वतःचं कौतुक केलं पाहिजे ना. अरे, चक्राध्यान असं केलं. त्यातलं कुठलं चक्राध्यान आवडलं विचारला होता प्रश्न. काहींनी डॅश मारलाय. काहींनी काय पण लिहिलंय. म्हणजे तेवढा सुद्धा तुम्हाला वेळ द्यायचा नाहीये. आणि परत का विचारलं होतं? काही माझा अभ्यास चाललाय का? मला इम्प्रूव्ह करायचे का ते चक्राध्यान? आता रेकॉर्डिंग केलेले त्यात काही टाकू शकत नाही. भाग 2 ला वेगळे कन्सेप्ट असणार आहेत. हे तुमच्यासाठी मी विचारते. तुम्ही 2 मिनिटं, 1 मिनिटही पॉज घेत नाही. बघा ना, की मला बाबा काहींनी लिहिलंय खूप सुंदर. साधं त्याला एक तर उत्तर होतं, की मला या चक्राचा फायदा झाला म्हणून मला हे आवडलं. किती लॉजिकली 2 व्यक्तींनी लिहिलंय तसं. मला याचा फायदा झाला म्हणून मला हे चक्रधन आवडलं. तर याच्यामध्ये थोडं पॉज घ्यायला होता. अरे 7 चक्रांची नावं तरी आपल्याला माहिती आहेत का? आणि कुठल्या चक्रामध्ये 5-5 दिवस केले. मग का आवडलं मला ते चक्राध्यान? हे थोडंसं 2 मिनिटं घालवले असते ना, तुमची जाणीव वाढते, तुमची आकलन शक्ती वाढते आणि तुमची घेण्याची कपॅसिटी वाढते. लक्षात घ्या. आणि हे जेव्हा कराल तेव्हा जास्त चांगलं, चांगलं, चांगलं तुम्ही ग्रहण करू शकाल, चेतना वाढेल. तर म्हणून मॅडमना आता हे सौंदर्य लहरी शंकराचार्यांचं आहे. बघा किती सुंदर. शंकराचार्यांशिवाय कोण आता अध्यात्मात आहे अजून पुढे? अल्टिमेट ना. आणि सुंदर आहे ते पुस्तकाबद्दल मला माहिती आहे. अफलातून आहे. ललिता सहस्त्रनामाचा अर्थ मॅडम नका आता जाणून घ्यावा असं वाटलं. जाणवत असेल पुष्कळ दिवस. आता अजून ते पुस्तक का हातात आलं? आणि हे वाचल्यावर अजून छान येणार आहे. त्यामुळे या शिड्या आहेत शिड्या. निसर्गाचे हे नियम आहेत. दळणवळण आहे निसर्गात. म्हणून तर मी सांगते, की घरातल्या सगळ्या गोष्टींना फ्लो द्या, कपड्यांना फ्लो द्या, पैशाला फ्लो द्या. काही-काही लोकं पैसे सुद्धा नाणी साठवून ठेवतात, नोटे साठवून ठेवतात. ते डबकं आहे लक्षात घ्या. त्याला सुद्धा फ्लो दिला पाहिजे.
तर ह्या सगळ्या गोष्टी या उपनिषदामध्ये नुसतं ऐकायचे नाहीये. तर ऐकल्यावर आपण चर्चा करू म्हटलं, बक्षीस डिक्लेअर केलं. एकाने एक तरी ओळ लिहिण्याचा प्रयत्न केला का? तुम्ही बघा, तुमची कॅपॅबिलिटी नाही अशी नाही. सर्वच ईश्वर आहेत, सर्वच क्रिएटर आहेत, सर्वांचीच कॅपॅबिलिटी आहे. पण तुम्हाला ती वापरायची नाहीये. एकानेही एकही व्यक्त होण्याचा प्रयत्न केला नाही एकही ग्रुपवर. आणि अनुभव कथन सुरू झालं की मग भर 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 लिहिता. तसं नाही करायचं. तर थोडस मनन चिंतन पाहिजे. तर आता जे मी तुम्हाला दुसऱ्या ग्रुपचं उदाहरण दिलं, त्याच्यात त्यांनी असं म्हटले, मी सांगणार नाही. तुमचे अर्थ तुम्ही शोधून काढायचे. मी हे सांगितलंय, तुम्ही शोधा, तुम्ही बघा, तुमचं एक्सप्लेनेशन तुम्ही जाणा. याच्यातूनच तुम्ही पुढे जाणार आहात. कारण हे जे तुम्ही केलं, की मग तुम्हाला सेल्फ सेल्फ तुम्ही राहणार, सेल्फ डिपेंडंट राहणार. मग ते तसंच सांगतात. ते काहीच सांगत नाहीत. पण त्यांची पद्धत ही, माझी पद्धत अनुभवकथन, मनन, चिंतन. म्हणजे मी सांगते, मी खूप एक्सप्लेन करते, पण ते तुम्हाला अजून करायलाही लावते. प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या असतात. तर त्याच्यामध्ये हे समजून घेऊन जर केलं तर जास्त फायदा आहे. आता मला जेवढं आकलन होतं, मॅडमला जेवढं आकलन होतं, तेवढं सगळ्यांना होणार नाही. पण हातपाय तर आपण हलवले पाहिजेत. हळूहळू तर पुढे गेलो पाहिजे. प्रत्येकाची जिथे जिथे परिस्थिती आहे, ज्या ज्या स्टेपवर आहे, तिथे तिथे तर पुढे आपण गेलो पाहिजे. म्हणून थोडस आपलं हे पद्धत आहे. चला मग ठीक आहे, मला मीटिंग घ्यायची आहे, त्याच्यावर बोलते आता. अजून कोणाला काही शंका असेल का? मॅडमनी बोलले त्याच्यावर काही शंका आहे का? आजच्या कंटेंटवर मॅडम कोणाला शंका आहे का? हा बोला मॅडम. मॅडम हा आजच्या कंटेंटवर नाहीये शंका मॅडम. हा बोला. मला एक विचारायचं होतं, ते जे मागचे जे आपण ह्याच्या योग दिनाच्या निमित्ताने शैलजा मॅमनी जे योग निद्रेवर सांगितलं होतं ना, हा हा तर त्यांच्या ते गुरूंची जी योग निद्रा ते मी चेक केली होती युट्यूबवर. हा पण हा ती ते जे म्हणतात ती काही मला मिळालेली नाहीये. आणि बर मग नंतर योग असं नाही म्हणता येणार, आमच्या योगाच्या क्लासमध्ये परवा दिवशी 10 मिनिट्स योग निद्रा घेतली आमच्या मॅमनी. तर बर. त्याचं इतकं छान वाटलं. तर माझी हा रिक्वेस्ट होती, त्या मॅडमची जी गुरूंची जी योग निद्रा आहे ना, ती जर आपल्या हम्म. ग्रुपवर टाकली ना तर काय नाही येईल मॅडम? असं नाहीये मी टाकून देणार, कारण ऍक्च्युली मी त्यांना म्हंटल होतं, हा 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 मला कसं आहे ना, तुम्ही त्यांची परमिशन घ्या पहिल्यांदा, मग हा टाका. हा हे दुसरं हा माझ्या पर्सनल ह्याला मी म्हंटल होतं की मला तू नाही ते नाही दे, नाही, मी पण नाही त्या नाही. नाही नाही, मी नाही टाकणार आहे. शैलजा ठोके नाही मॅडमचे नाही, जे गुरु आहेत मला ना. मी मागितली होती ना, ऐका ना. हा 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 एक मिनिट हा.